सर आता आजचा जो जमाना आहे IT चा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येककडे म्हणजे सेकंड्समध्ये म्हणजे हव्यासारखी गोष्ट फैलल्या जाते. तर हा जो सोशल मीडिया आहे, ह्या सोशल मीडियामुळे लोकशाही वृद्धिंगत होत आहे की धोक्यात येत आहे असं तुम्हाला वाटतं? आता हे बघा, हे हे ज्याला आपण म्हणतो दिस इज अ टूल. याचा तुम्ही वापर कसा करता यावर अवलंबून आहे. तर शेवटी माणसाला मशीन रिप्लेस करू शकत नाही. आता आपण अणुबॉम्ब केला वाजपेयी असताना, अमेरिकेसारख्या देशाला माहित झालं नाही. माझा प्रश्न आहे, झालं नाही त्यांना कुठे प्रश्न माहित झालं? नंतर माहित झालं. नंतर माहित झालं, तेव्हा नाही झालं. पॅटर्न टँक जगातले सर्वात चांगले. इंटरनल सगळं केलं, माहिती काय झालं? खेमकरण. मुद्दा असा आहे की ह्युमन इंटेलिजन्सला पर्याय नाही. आणि हे जे टूल्स आहेत आता मॉडर्न गॅजेट जे येत आहेत सर्व, हे याचा तुम्ही कसा वापर करता यावर बरंच अवलंबून आहे. आणि याच्या गैरवापराला थांबवण्याकरता सर्वीकडे नवीन नवीन नियम येत आहेत. तर याला पण जसं बळी पडू नये, त्याचा योग्य वापर व्हावा याकरता प्रत्येकाने दक्ष राहायला पाहिजे. बरोबर. आता जसं माझ्या बँक अकाउंट मध्ये पैसे जर मी दक्ष राहिलो नाही तर जाऊ शकतात. तर त्याच्यासोबत आपली पण जबाबदारी वाढते. हे नवीन नवीन टूल जेव्हा आपण वापरतो तर काही बंधनं आपण पाहिली पाहिजे की त्याचा गैरवापर होणार नाही. सर, संविधानाच्या रक्षणासाठी जे प्रशासनामध्ये जे उच्च अधिकारी आहेत, जे निवृत्त झालेले आहेत, अशांची काय भूमिका असावी? त्यांना जमेल तेवढं करायला पाहिजे. कारण शेवटी काय ना की एक कायद्यामध्ये एक गुन्हा आहे की कायद्याने दिलेल्या सूचनांचं उल्लंघन करणं, तर तो एक गुन्हा आहे. मला वाटतं आता मोठ्या प्रमाणावर हे सर्वांवर व्हायला पाहिजे की पब्लिक सर्वंट डिसओबेईंग दी डायरेक्शन ऑफ लॉ असे शब्द कायद्यात वापरले. आता पब्लिक सर्वंट मध्ये सर्वच आले, पण पोलीसच नव्हे, सर्व लोकसेवक जेवढे हे लोकसेवक जेव्हा कायद्याने जे त्यांना निर्देश दिलेले आहे त्या निर्देशाचं पालन जेव्हा करत नाहीत तर तो एक गुन्हा आहे. आणि याकरता मला वाटतं आता सर्वांनी त्याच्यावर केसेस करायला पाहिजे एकत्र येऊन. आणि मी तर म्हणे फक्त मोठ्या मोठ्या लोकांवर करा, कारण लहान लोकांना करू नका. कारण लोक हुकमाचे ताबेदार आहेत. आता प्रदीप शर्मा सुटतो, मस्त मजा करतो, दवाखान्यात राहतो, त्याच्यासोबतचे कॉन्स्टेबल सब इन्स्पेक्टर जेलमध्ये चढत आहेत तर नाही चढत. बरोबर. काय चाललंय? सर, बरेच लोक हे म्हणतात की प्रशासनामध्ये ज्यावेळेस कार्य करत असताना मोठे मोठे IAS IPS अधिकारी जे आहेत ते कुठलंच काम समाजासाठी करत नाही, पण निवृत्त झाल्याच्या नंतर सगळेच लोक सामाजिक कार्याकडे किंवा राजकीय याच्याकडे बघतात किंवा त्याच्यामध्ये यायचा प्रयत्न करतात. काय तुमची काय भूमिका आहे? भूमिकेचा प्रश्न नाही, काय वास्तव हे विचारा. वास्तव सांगा. वास्तव हे आहे की बरेचसे अधिकारी त्याच्या परीने सर्व बरचसं काही काही करत असतात. आता कलेक्टर होते औरंगाबादला मी IG असताना, त्यांनी सर्वांना 7/12चे उतारे झोपडीमध्ये वाड्यावर जाऊन सर्वांना मिळवून दिले. जमिनीचा रेकॉर्ड अपडेट केला. कित्येक होणारे अत्याचार म्हणजे जमिनीशी संबंधित त्यांनी सर्व केलेत, कोणालाच माहित नाही. ते माहिती होणं फार गरजेचं आहे ना सर. तुम्ही पण काय काय केलं ते सगळं सांगा. म्हणजे मी सांगतो आहे यांना पण ऐकायचं आहे की माननीय सुधाकर सुराटकर साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्यावेळेस ते IAS IPS होते त्यावेळेस त्यांनी काय कार्य केले ते लोकांपर्यंत माझ्या माध्यमातून तरी पोहोचले पाहिजे. एक पोलीस अधिकारी म्हणून मी जिथेही राहिलो तिथे संपूर्ण जनतेमध्ये एक सुरक्षतेची भावना निर्माण झाली. ग्रेट. आणि हे का झाली? कारण लोकांचा माझ्यावर विश्वास होता. आणि तो विश्वास का होता? कारण मी कोणाचा पक्षपात केला नाही. बरोबर. फक्त मला माहित झालं म्हणून ऍक्शन घेतली. पण यात आता एक प्रसंग सांगतो, अर्थात तो अट्रॉसिटीशी संबंधित आहे. एक गाव एक पाणवठा कार्यक्रम असायचा. ओके. तर मी एका कार्यक्रमाला गेलो.
आता एक तर मला बघून कोणाला असं वाटत नाही की मी शेड्यूल कास्ट असेल. ओके. नाही नाही, हे That's वास्तव very आहे true. बघा. काय म्हणतात ना लोक, हा काळा डोळा आहे, व्यवस्थित बोलता येत नाही, असं असं असेल तर शेड्यूल कास्ट. हो, शेड्यूल कास्ट. एक मानसिकता पण गोरा गोरटा दिसला एखादा की त्याला वाटत नाही बाबा, हा शेड्यूल काढणार. वाटत नाही. हा. तर मी गेलो तिथे, मग लोक यायचे, आपले पाणी ओढायचे, प्यायचे. एक माणूस आला, त्यांनी भांड ठेवलं बाहेर आणि दुसऱ्यांनी आणून पाणी. म्हटलं हा असं का करतो? मग त्याला बोलवलं. तर तो दलित होता. मग म्हटलं नाही, म्हटलं तू पाणी ओढ आणि तुझ्या हातचं पाणी आम्ही सर्व पिऊ. आता थोडीशी टाप आता झाली सगळे वाटत. गावाच्या बाहेर निघत नाही मी तर बहिष्कार. अच्छा. बापरे. मग आणि बहिष्कारमध्ये पोलीस पाटील, सरपंच, विजय सर्व घातल्यात. मग आले सर्व रडके साहेब पुन्हा या. म्हटलं आता पुन्हा येणार नाही. मुद्दा आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निर्भीडपणे कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. तसंच एका ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी अट्रॉसिटीजचा गैरवापर देखील होतो, ही तेवढं खरं आहे. विशेष करून 3-1-10चा ज्याला जातीवाचक शिव्या दिल्या. आता यातला एक प्रसंग सांगतो, गैरवापर होतो की गोविंदराव अधिक होते, ते जालन्यामध्ये म्हणाले की महारामचा मोबाईल आहे. आता प्रश्न आला की महारामचा मोबाईल म्हटलंय तर अट्रॉसिटी ऍक्ट लागतो का? नाही लागत. एसपीचा फोन आला, म्हणजे आरपीआय वाल्यांनी मोर्चा काढायचं म्हटलंय वगैरे, तर काय करायचं? म्हटलं हे बघ, लोकशाही आहे, आरपीआय ला मोर्चा काढायचा अधिकार आहे, त्यांना मोर्चा काढू दे, जे निर्बंध आहे वगैरे सर्व लाभ, डेलिगेशनला भेट, त्यांचं निवेदन घे आणि त्यांना सांग की यामध्ये गुन्ह्याचा प्रकार होत नसल्यामुळे आम्ही नंतर दाखल करतोय, तुम्हाला पाहिजे तर कोर्टात जाऊ शकता. विरोध झाला नाही, आरपीआय ला परमिशन मिळाली, सर्व झालं. हे बघा तुम्ही, आणि त्यांचा तो हक्क आहे, काही झालं नाही. आता मग पुढे काय झालं ते जास्त महत्वाचं. मग बाई गिरकरांना कंप्लेंट द्यायला लावली. आम्ही त्यांची कंप्लेंट घेतली, त्यांना चहा पाजला, त्यांनी तीच उत्तर दिलं. कोर्टात गेले, कोर्टाने फिटाळलं. हायकोर्टात गेले, हायकोर्टाने फिटाळलं. तर पोलिसांची भूमिका ही निष्पक्षपाती असायची. आता मी दलित पोलीस अधिकारी आहे म्हणून मी जर ऍक्शन घेतली तर मग माझं म्हणजे मी नालायक आहे. बरोबर. मला काही प्रसंग आले जिथे शासनाने म्हटलं की तुमच्या मदतीला आर्मी देतो, मी आर्मी घ्यायला नकार दिला. साधं माझं उत्तर होतं की आर्मीची मदत घ्यायची म्हणजे मी नालायक आहे. कशाला घ्यायची? पोलीस आंदोलन झालं होतं, सर्व आर्मरी बहुतेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली होती किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस ताब्यात दिली होती. मी दिली नाही. माझी माणसं आहेत, ती जर माझं ऐकत नसतील तर याचा अर्थ मी माझं नेतृत्व चुकीचं आहे. आणि मी एकमेव पोलीस अधिकारी आहे की पोलिसांचं जेव्हा संघटन झालं होतं तर जिल्हा पोलीस संघटनेच्या अध्यक्षाला मी अटक करून कॉन्स्टेबल्सच्या ताब्यात जेलमध्ये पाठवलं. नाही बापरे, काही नाही. तुम्ही एक एसपी म्हणून मी होतो, तर जोपर्यंत तुमची माणसं, तुमचे जवान तुम्हाला आपल्या वडिलांच्या जागी बघत नाही, आणि का बघायचे ते, मी त्यांच्या सर्व अडचणी बघायचो. आता कोणी आजारी झाला तर त्याला दवाखान्यात न्यायला वगैरे, तर आरपीआय जो आहे तो म्हणायचं एसपी ची परवानगी, त्याला कोणी विचारायचं नाही. मी म्हटलं बिलकुल विचारायचं नाही, पाठवून द्यायचं. मॅडम जायच्या, सर्व महिलांच्या पाहिजे, गायनिक प्रॉब्लेम वगैरे असतात ते डॉक्टरचा बोलवायचे. मुलांच्या शाळेचे ऍडमिशन्स आहेत, मी त्यांना शाळेचे ऍडमिशन, तुम्ही त्यांना कुटुंबासारखं वागवा ना. बरोबर आहे. कॉन्स्टेबल्स हे तुमचा कुटुंबाचा भाग आहे. अगदी तुम्ही तसं वागलात. आता किती वरिष्ठ पोलीस अधिकारी कनिष्ठांना मानाने वागवतात. मुंबईचा एक प्रसंग सांगतो. मी इथे डीसीपी म्हणून आलो, एक डिपार्टमेंटल सब इन्स्पेक्टर होता, म्हणजे कॉन्स्टेबलचा सब इन्स्पेक्टर झालेला. काही डिस्कशनला बोलवलं, मी त्याला फाईल बघत होतो, त्याला म्हटलं पैस, आणि मी फाईल बघितलो, 5-10 मिनिटं त्यात गेलं, बघितलं तो अरे म्हटलं बसायला सांगितलं का उभा आहे, बसला आणि रडायला लागला.
म्हणे सर आयुष्यात पहिल्यांदा मला डीसीपीने बसायला सांगितलं. नाही नाही, हे वास्तव आहे, हे घडतंय. तर कुठे चाललोय आपण, काय आहे, माणुसकी आहे का नाही? तर हे सर्व बदलावं लागेल की तुम्हाला कायदा सर्वोच्च हे मान्य करावं लागेल. सर्व समान आहेत. आता माझ्याकडे कॉन्स्टेबल आला तर माझ्यासोबत बसतो, माझी बायको त्याला चहा करून देते. परेड ग्राउंडवर वागणं वेगळं, ऑफिसमध्ये वागणं वेगळं, घरी वागणं वेगळं. किती लोक पाळतात. तर मी तर समाधानी आहे. पोलीसमध्ये कोणाला काय माझ्याबद्दल म्हणायचं असेल खुशाल म्हणून, मी माझे अधिकार कधी गैरवापर केला नाही. अधिकाराचा योग्य वापर केला. कधी भेदभाव केला नाही. कोणाची जात बघितली नाही, धर्म बघितलं नाही, प्रांत बघितला नाही. जे योग्य आहे ते केलं आणि हेच अपेक्षित आहे सर्वांकडून. खूप खूप धन्यवाद सर. खूपच छान आपली चर्चा झालेली आहे आणि लोकांचे जे काही प्रश्न होते म्हणजे जे मला इथे यायच्या आधी काही लोकांनी विचारले होते की सुराटकर साहेबांनी समाजासाठी काय केलं ते पण जरा विचारा. तिथे भीमघाटचा रस्ता मिळवून दिला. हा, कित्येक लोकांना कुठे केसेस झाले होते ते मिळवून दिला. काहीच्या जमिनी बळकावल्या होत्या त्याच्या जमिनी परत मिळवून दिल्या. पण आता हे काय, ते माझं रुटीन कामच आहे. ते काही नवीन नव्हतं आणि माझंच नाही, ते प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे. स्पेसिफिकली आता याच्या पुढे, आता आपण निवृत्त आहात, आपल्याला काय वाटतं की ही जी काही राजकीय हे चाललेलं आहे आणि फार गढूळ झालेलं आहे राजकारण, आणि जसं आंबेडकरी चळवळीला म्हणा किंवा आंबेडकरी विचारांचे जेवढे काही लोक आहेत ते जरुरी नाही की कुठल्या पक्षाचे, कुठल्या धर्माचे. आधीच सांगतो हा, की जे बाबासाहेबांनी जे शिकवलंय, जे मार्ग दाखवलंय, जे वागण्याचं संदेश दिलेला आहे, शेवटी आज सर्वात रिलेव्हंट बाबासाहेबच आहेत. बाकी सर्व विस्मृतीत गेलेले आहेत. आणि बाबासाहेबांचे विचार हे आचरणात येतील. आणि जे विष कालवल्या जात आहे, स्पष्ट सांगायचं तर जातीय द्वेष पसरवला जातोय, हा थांबेल. कारण आजची तरुण पिढी याच्या पलीकडे आहे. त्यांना हे नको आहे. कारण मी जेव्हा माझ्या मुलांशी, नातवंडांशी बोलतो तर हा फरक मला जाणवतो. तर आशा आहे. आणि हे जे चाललं आहे ना, आणि स्पष्ट सांगायचं, ते काय लावलं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान. हो, आता तुम्हाला माहित नसेल पण उर्दू भाषा ही निखालस हिंदुस्थानी आहे. ही मेरठला पैदा झाली आणि 3 भाषेचे आहे मुख्य, अरबिक, फारसी आणि संस्कृत. नमाज हा शब्द संस्कृत आहे. नमाजचा अर्थ कोणालाही सांगायची गरज नाही. अज म्हणजे हल्ले असं नमाज झालेला आहे. आणि नमाज हा शब्द जो वापरतात तो जुनं हिंदुस्थान आहे ना, म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश वगैरे इथे इकडेच वापरतात. तर कुठे चाललोय आपण? आणि जसं पाहिलं तर मुळाशी गेले तर कोण झालेत मुस्लिम, कोण झालेत ख्रिश्चन, हे अस्पृश्य झालेले आहेत अगदी मुळाशी गेलं तर. आणि हे जर इतिहास तुम्ही लक्षात घेतला तर हे जे द्वेष पसरवत आहेत, द्वेषाने कुठलेही प्रश्न सुटणार नाही. शेवटी बुद्ध हवा, प्रेम हवा, आणि प्रेमानेच प्रश्न